श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील उपासना या भागातील प्रकरण 2, राम उपासना याचा भाग 6. समर्थांचा श्रीराम हा राजीव लोचन, भय भव मोचन, पतित पावन असा आहे. संसार खंडन, दानव दंडन, रामदास मंडन हे काम तो करतो. तो भक्त कैवारी अनाथांचा नाथ आहे. तो दुर्जनांचा संहार करतो. राक्षस कंदन, दशकंठ छेदनही करतो. हेच त्याचं आगळेपण आहे. श्री वाल्मिकींनी त्या प्रभू रामचंद्राचं अद्भुत चरित्र गायन करून श्रीरामाला भारतीय धर्मसंस्कृतीचा अमूल्य ठेवा बनवला आहे. वाल्मिकींनी आपल्या दिव्य प्रतिभेनं लिहिलेलं ते अमृतमधुर महाकाव्य आहे. कोणत्याही काळात आपली तेजस्विता, तपस्विता, तत्परता न सोडता यशस्वी जीवन कसं जगावं याचा विवेक श्रीरामरूपानं सर्वांपुढे आदर्श स्वरूपात उभा राहतो. निरासक्त राहून उत्तम कर्म कशी करावीत, स्वधर्माचरणच कसं साध्य करावं आणि त्याद्वारा ईश्वरीय जीवनाची प्राप्ती कशी करून घ्यावी हे प्रभू रामचंद्रांच्या आचार विचार तत्त्वज्ञानामधून कळतं. म्हणून रामदासांना तो प्रभू श्रीराम अधिक प्रिय वाटतो, आदर्श वाटतो. समर्थांचा श्रीराम हा केवळ घनश्याम हा राम लावण्यरूपी एवढाच नाही, त्यापेक्षा तो कोदंडधारी आहे, महावीर आहे, महाप्रतापी आहे. तो काळाचाही काळ आहे. तो भय निवारण करतो. तो कधीही त्याच्या उपासकांची उपेक्षा करीत नाही. त्याच्या उपासनेनं दुश्चितता संपून जाते. तो धर्माचं रक्षण करतो. तो देवादिकांनाही बंदिवासातून सोडवतो. म्हणून रामदासांना तो जीवीचा जिव्हाळा वाटतो, जगत्त्रय जीवन वाटतो. त्याचं विराट व्यापक रूप वर्णन करताना रामदास सांगतात, राम आकाशी पाताळी, राम नांदे भूमंडळी, राम योगियांचे मेळी, सर्व काळी शोभतो. राम नित्य निरंतरी, राम सबाह्य अभ्यंतरी, राम विवेकाचे घरी, भक्तीवरी सापडे. राम भावे ठाई पडे, राम भक्तीशी आतुडे, राम ऐक्यरूपी जोडे, मौन पडे श्रुतीसी. राम योग्याचे मंडण, राम भक्ताचे भूषण, राम आनंदाचा घन, संरक्षण दासाचे. श्रीरामा इतकीच श्री हनुमानाची भक्ती समर्थांना प्रिय आहे. समर्थांचा हनुमान हा वज्रदेही आहे. बुद्धिमतांमध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे. यश वैभव खेचून आणणारा आहे. तो कृतांत काळालाही नमवणारा आहे. तो महारुद्र आहे. दुस्तर भवसागर तरुण जाण्यास मदत करणारा आहे. तो विरागी, विवेकी, जनहित तत्पर आहे. अशा या 2 वीरदैवतांची पूजा समाजानं करावी म्हणून रामदासांनी त्यांची चरित्र, आरत्या समाजापुढे भजन, कीर्तन, उपासनेसाठी मांडल्या. समर्थांनी लघुरामायण, सुंदरकांड, युद्धकांड एवढाच रामायणातला भाग लिहिला. त्यातून त्यांनी वीरनायक रामकथा विलक्षण प्रभावी शब्दात मांडली. रामकथा आणि हनुमानकथा यामधून त्यांना समाजाला विवेकवाद, प्रयत्नवाद शिकवायचा होता. आत्मकल्याण, समाजकल्याण आणि विश्वकल्याण या कल्पना वेगवेगळ्या नाहीत, त्या परस्परावलंबी आहेत. हे समाज मनाला पटवून द्यायचं होतं. परमार्थ करायचा म्हणजे केवळ पूजार्चा, ध्यानधारणा, जपजाप्य एवढ्याच गोष्टी करीत बसायचं नाही. साधकानं नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी असं समर्थ सांगतात. याचा अर्थ साधकही विश्वव्यापक झाला पाहिजे. पुण्य करावे करवावे, ज्ञान धरावे धरवावे, स्वये तरावे तरवावे एकमेका. ही समर्थांची शिकवणूक आहे.
महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करुणी विवरावे नाना देशी. हे त्यांनी महंतांना आदेश म्हणून सांगितले आहेत. पतित हे जन करावे पावन, तेथे अनुमान करू नये, हा समर्थांचा बाणा आहे. सद्गुणाची उपासना करीत करीत निर्गुण प्राप्ती करून घ्यावी आणि निर्गुण प्राप्तीनंतर कर्तव्य म्हणून विश्वजन उद्धारासाठी प्रयत्न करावेत. केले पाहिजेत हा रामदासी बाणा आहे. ही रामसेवा आहे. तर ते न बुडो नेदावे बुडतयासी, हे विसरता कामा नये. विश्वाला आत्मवत पाहणारा महात्मा विश्वकल्याणासाठी तळमळतो, धडपडतो, याचंच आदर्श उदाहरण म्हणजे समर्थांचं चरित्र आहे. राघवाची पदे मानसी धरीन, विश्व उद्धरीन हेळा मात्रे. हेळा मात्रे मुक्त करीन या जना, तरीच पावन राघवाचा. तरीच दास मी झालो पावन, पतित तो कोण उरो शके. राघवाचा वर पावलो सत्वर, जनाचा उद्धार करावया. हे व्रत समर्थांनी घेतलेलं होतं. समर्थांच्या अनुयायांनी तेच पुढे चालवलं पाहिजे. या भागाबरोबरच उपासना या भागातील राम उपासना या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण दत्त उपासना या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया. हरि ओम तत्सत.